की तुम्ही खारपूर्वच्या पाईपलाईनच्या एका झोपडपट्टीतनं आज एवढे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहात, मोठी व्यक्ती आहात. म्हणजे मिनिमम 10 ते 15 वर्ष तुमची करायची ताकद असेल तरच व्यवसायात या. नाहीतर पाट्या टाकणाऱ्या लोकांना व्यवसायात काय स्थान आहे? तुम्ही ज्या जिद्दीने प्रवास चालू करताय त्याचं स्किल सेट तुमच्याकडे नाही आहे. ॲक्सेप्ट करा. स्वीकारा. हां. तुम्ही जमीन कशी मिळवली, किती पैसे दिले, आर्किटेक्ट कोणता होता, कॉन्ट्रॅक्टर कोणता होता, मार्केटिंग एजन्सी कोणती होती, याच्यापेक्षा जग फक्त लक्षात ठेवतं की या डेव्हलपरचा पर स्क्वेअर फीटचा रेट काय होता. बिझनेस मॉडेल वायबल असेल म्हणजे एक साध्या शब्दांमध्ये काय असतं? खरं सांगू, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर हा जन्मताच बिझनेसमॅन नसतो. बरोबर. नुसती इच्छाशक्ती, आत्मविश्वास हे स्वतःपुरती मर्यादित आहे. पण व्यवसायाचं गणित कसं मांडायचं हे अनुभवातनंच त्याला कळतं. तुम्ही जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराज 14व्या वर्षी ते युद्धात उतरले, पण हो. व्यवसायातच उतरले ना. हो. त्यांना जर सांगितलं असतं तुम्ही 8 वर्ष फॉर्मल एज्युकेशन घ्या आणि मगच तुम्ही युद्ध करा, झालंच नसतं स्वराज्य. मला एक विकासक याच्यासाठी व्हायचं आहे आणि मला SRIचे प्रोजेक्ट, स्लम रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट ह्याच्यासाठी करायचे आहेत. कारण अतुल सर नमस्कार. थँक्यू व्हेरी मच तुम्ही माझ्या पॉडकास्टवर आले. तुमची जी स्टोरी आपल्या इंस्टाग्रामवर खूप व्हायरल गेली की तुम्ही खारपूर्वच्या पाईपलाईनच्या एका झोपडपट्टीतनं आज एवढे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहात, मोठी व्यक्ती आहात. तर आपण हा जो पॉडकास्ट चालू केला सर, की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना कोणीतरी रोल मॉडेल असावा, की कुठेतरी बघावं त्यांनी की आणि असं बनायचं आहे वगैरे. तर त्यासाठी मी म्हटलं तुमच्यासारखा एक मोठं व्यक्तिमत्व आलं, कारण तुम्ही फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहात, शून्यातनं मोठे झालात. त्यांना तुम्हाला अजून तुमची जाण आहे की मी कुठून आलोय. तर आपण ह्याच्यावर आज गप्पा मारूया. सुरुवात करताना मला फक्त तुम्हाला हे विचारायचं की तुमचं बालपण कसं होतं सर? कसं गेलं बालपण? आणि तुम्ही कसे कॉलेजमध्ये कसे होता? तुम्हाला मित्र कसे होते? काय? अ, बालपण अ, हे फार मर्यादित सुखसुविधांचं होतं आणि आयुष्याचा प्रवासच असा झाला की काही संस्कार आणि संस्कृतीचं ज्ञान नसताना गरजेची निकड पहिली वाटायला लागली आणि जी गरज आहे त्याप्रमाणे जगण्याच्या पद्धती कराव्या लागल्या आणि जगण्याच्या पद्धतीच आमच्या संस्कृती म्हणून कार्यरत झाल्या. तर जे जे उपलब्ध आहे त्यातनाच पुढे जायचं आहे याची शिकवण माझ्या आईने दिली आणि ती अशिक्षित होती, पण तिने दोन्ही मुलांना, म्हणजे माझी मोठी बहीण ही कॉमर्स ग्रॅज्युएट झाली. मला तिने इंजिनियर बनण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि आजूबाजूचं वातावरण तसं शिक्षणासाठी काही पोषक नव्हतं. नव्हतं. पण ती नेहमी म्हणायची की आपल्याकडे जे आहे ना त्यातनं आपल्याला प्रवास करायचा आहे. वॉव! आपल्याला काय नाही आहे आणि प्रवास करता येत नाही, हं. ही काही तिकडे लक्ष नाही द्यायचं. पद्धत असू शकत नाही जगण्याची. जे मिळेल ते, जे उपलब्ध असेल त्यात ते, सुखी राहायचं. नाही ते घेऊन तुमचे प्रवास चालू करा. तुम्हाला तुम्हाला म्हणजे आज मला घराची फार त्यावेळेला निकड जाणवायची. हो. घराची निकड म्हणजे त्यावेळची मुळात असं होतं की अटॅच टॉयलेट बाथरूम हो. ही आमची घराची कन्सेप्ट होती. कारण त्या चाळीत, त्या झोपडपट्टीत अटॅच टॉयलेट वगैरे उपलब्ध नव्हतेच आणि एक असा वेळ आला की जिथे जाणवायला लागलं की आपल्याला न मिळणाऱ्या गोष्टी ह्या आपण समाजाला दिल्या पाहिजेत आणि त्या भावनेतनं मी विकासक झालो. अच्छा. आणि तुम्ही तुम्ही आत्ता म्हणाले ना, की जे आपल्याकडे आहे त्याच्यातनंच आपला प्रवास करायचा. एक एंटरप्रेन्योरच्या जर्नीमध्ये हे कायम असतं आणि मी बऱ्याच लोकांशी बोलतो तेव्हा कळतं, की माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला व्यवसाय करायचा आहे. ह्याला कसं तुम्ही रिलेट करता याच्याशी? अ, सर्वप्रथम आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी तुमच्याकडे फार फार प्रबळ इच्छाशक्ती लागते. तेव्हा त्याचा रूपांतर आत्मविश्वासात होतं. ओके. आत्मविश्वास आल्यानंतर मला एखादी गोष्ट करायची आहे, तर त्याला लागणारं भांडवल, एक्सपर्टीज ह्या सगळ्या तुम्हाला जमवाव्या लागतात. हो. ठीक आहे. आणि
तुम्हाला व्यवसायाची, ज्याला आज आपण प्रेझेंटेशन वगैरे वगैरे म्हणतो, त्यावेळेला आम्ही ती एक कल्पना करत होतो आणि या नाही त्या पद्धतीने इन्व्हेस्टर्स यांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करत होतो. फक्त तुम्हाला ती इच्छा होती इच्छाशक्ती होती. की प्रबळ आपल्याला हे इच्छाशक्ती होती काहीतरी की बनवायचं. बनवायचंय. म्हणजे मला एक विकासक याच्यासाठी व्हायचंय आणि मला SRAचे प्रोजेक्ट, स्लम रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट याच्यासाठी करायचे आहेत, कारण स्लमच्या यातना काय आहेत ह्या मी जगल्या आहेत. वाव. आणि मी ज्या वेळेला रिहॅब म्हणजे पुनर्वसन कंपोनेंटला जो इमारत बांधून देईन, त्यात त्या यातना नसतील हे माझं स्वप्न आहे. वाव. तर तुमचं म्हणणं आहे की इच्छाशक्ती एवढी स्ट्रॉंग पाहिजे, पैसे चांगली लोक तुम्हाला जोडली जातील, पण इच्छाशक्ती एकदम स्ट्रॉंग पाहिजे. पैसे नाही म्हणून बिझनेस नाही असं होत नाही. पैसे काय, फॉर दॅट मॅटर काही नाही म्हणून बिझनेस नाही असं कधीच होत नाही. अच्छा. तो पिंड लागतो साहेब. आता तो परमेश्वराने कोणाला दिलाय कोणाला दिला नाहीये यात आपण नको जाऊया. हो. ज्या वेळेला तुम्ही हा तुमचा पूर्ण इन्स्टा आणि ह्याचा कार्यक्रम, त्यावेळेला तुमच्याकडे पण इच्छाशक्तीच होती ना, हो. की ह्या इच्छाशक्तीच्या आधारे मला इथपर्यंत पोहोचायचं आहे. Absolutely. आणि तुमचाही प्रवास झाला असेल. Absolutely. आजही तुमचे व्ह्युअर्स आहेत ते काय पहिल्या दिवशी झाले नसते. ॲब्सोल्युटली. बरोबर. आताच आपलं ह्याच्यापूर्वी चर्चा झाली की काही चुका होतात, मग डाऊन होतं, परत तुम्ही नॉर्मल आणता, बरोबर. ते वाढवायचा प्रयत्न करता. हा प्रोसेस आहे. Process हा सगळ्या मागचं तुम्ही जर कारण पाहिलं तर तुमची प्रबळ इच्छाशक्ती, ॲब्सोल्युटली. मग आत्मविश्वास आणि मग एक्झिक्युशन. आणि एक्झिक्युशनचा एक पार्ट पैसा आहे. कितीतरी पार्ट पैकी पैसा आहे. एक पार्ट आहे. तुमची प्रबळ इच्छाशक्ती असेल, आत्मविश्वास असेल, तुमचं बिझनेस मॉडेल व्हायबल असेल, सस्टेनेबल असेल आणि लॉंग टर्म सस्टेनेबल असेल, हां. तर त्यात तुम्हाला गुंतवणूकदार मिळतो आणि मिळालाच पाहिजे. आणि म्हणजे आपले ऑडियन्स तसं खूप मराठी स्मॉल मीडियम ऑन्टरप्रिनर्स आहेत. बिझनेस मॉडेल वायबल असेल म्हणजे एक साध्या शब्दांमध्ये काय असतं, म्हणजे काय, एक दोन एक्झाम्पल. गुड क्वेश्चन. खरं सांगू, फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर हा जन्मताच बिझनेसमॅन नसतो. बरोबर. बरोबर. नुसती इच्छाशक्ती, आत्मविश्वास हे स्वतःपुरती मर्यादित आहे. पण व्यवसायाचं गणित कसं मांडायचं हे अनुभवातनंच त्याला कळतं. बरोबर. म्हणजे काय आहे की तो सुरुवात करतो मोठ्या जिद्दीने आणि ईर्षेने, पण तो अपयशीच ठरतो पहिल्या ह्याच्यात. ओके. म्हणजे ते असं कोणी फार कमी नशीबवान लोक असतील की ज्यांनी ठरवलं, चालू केलं आणि भरभराट झाली. आणि तो प्रवास अपयश का ठरतो? कारण त्याला व्यवसायातली गणितं माहीत नसतात. पण अपयश झाल्यानंतर सुद्धा तो नाराज न होता, नैराश्य न त्याने स्वीकारता, पुन्हा तो त्यातनं झालेल्या अपयशातनं शिकायचा प्रयत्न करतो की माझ्या काय चुका होत आहेत. सुरुवातीला तुमचा लॉस हा कमी असतो, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये खूपच जास्त असतो, तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये एवढा असतो की तुम्ही रिवाईव्ह करू शकत नाही. बापरे. आणि नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. हा प्रोसेस प्रत्येकाला कळला पाहिजे फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. ओके. की तुम्ही ज्या जिद्दीने प्रवास चालू करताय त्याचं स्किलसेट तुमच्याकडे नाही आहे, ॲक्सेप्ट करा. स्वीकारा. हां. ठीक आहे. आता स्किलसेट आणखीन पुढची 15 वर्ष घालवणार का तुम्ही? नाही. की कुणाकडनं शिकायला जा, हे करणार आणि मग तो धंदा होतो का? धंदा हा गट फिलिंगवर होतो. बरोबर. बरोबर. पण त्या स्किलसेटसाठी तुम्हाला आदळावं, आपटावं, खर्चटावं लागतं. मग त्यातनं हळूहळू तुमची हे होते. 15 वर्षाचा प्रवास तर असाच जातो. बापरे. त्यात तुम्हाला सगळ्यांना सांभाळायचं असतं. तुमचा एक कोर स्टाफ झालेला असतो, फॅमिली असते, रिस्पॉन्सिबिलिटी असतात. आणि हे सगळं करून जो सातत्याने व्यवसाय करत राहतो तो फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर. वा. म्हणजे मिनिमम 10 ते 15 वर्ष तुमची करायची ताकद असेल तरच व्यवसायात या. नाहीतर पाट्या टाकणाऱ्या लोकांना व्यवसायात काय स्थान आहे? मी एक काहीतरी ठरवलं, आज ते झालं नाही, मग मी बंद करतो. बंद नाही केलं, त्याला पिव्होट करा, दुसरं काहीतरी करा, अजून त्यातनं शिकलं पाहिजे. तुमच्याकडे एक स्मार्टनेस असा हवा की व्यवसायाच्या डायनॅमिक्स मिनिट बाय मिनिट, डे बाय डे, मंथ बाय मंथ बदलत असतात. हो. ठीक आहे. तुमची एक्सपर्टी कशात आहे की हा व्यवसाय मला जास्त प्रॉफिट कसा देईल, कायद्यात राहून त्या प्रोडक्टचं डिझाईन
मार्केटमध्ये असलेली डिमांड आणि आपला सप्लाय हा इतर मोठ्या ब्रँडपेक्षा कसा सुपिरियर राहील हो, कारण तुम्हाला त्यांच्याशी कॉम्पिट कॉम्पिट करायचं. करायचा आहे. सो हा जो स्मार्टनेस आहे हा स्मार्टनेस कोणत्याही इन्स्टिट्यूटमध्ये शिकता येत नाही एक्झॅक्टली. आणि तो अनुभवातच शिकतो. जेव्हा माणूस हा 15 वर्षाचा प्रवास करतो हो. आणि त्याला सातत्याने अपयश येत असतं, त्या अपयश येण्यामध्येच तो शिकत असतो की मला आणखीन हे इम्प्रूव्ह करायचं आहे, मला आणखीन हे इम्प्रूव्ह करायचं आहे, मला आणखीन हे इम्प्रूव्ह करायचं आहे. आणि एक स्टेज येते की त्याला कळतं की आता माझ्याकडे एक्सपर्टीज आलेली आहे, ते प्रोडक्ट मी काय करणार आहे. अच्छा. अँड देन यू बिकम अ बिझनेसमॅन. ही अशी सायकल आहे. म्हणजे ह्याचा आपण असा अर्थ घ्यायचा का की एखादा मुलगा, कारण त्याला हे 10 वर्ष ह्याच्यात काढायचेच आहेत, तर त्याच्यापेक्षा जर तो MBA कॉलेज, BBA, MBA असं काहीतरी करण्यापेक्षा पॅरलली त्यांनी 12वी नंतर किंवा काही तर फर्स्ट इयर नंतरच बिझनेस चालूच करायला पाहिजे काहीतरी. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो, फार मजेशीर आहे. माझा मुलगा याला लहानपणापासून व्यवसायात फार म्हणजे फूड बिझनेस, रेस्टॉरंट बिझनेस याच्यात फार रुची होती. आणि त्या रुचीमध्ये तो लहानपणापासून सुंदर जेवण बनवायचा. अरे वा. अतिशय तल्लीन होऊन त्याची मी पॅशन, सर्विंग, प्रेझेंटेशन खूप छान होतं. तो ज्या वेळेला मला वाटतं 6वीत की 5वीत होता, त्यावेळेला असंच मी बोलता बोलता म्हणालो, सोड हे शिक्षण, मी तुला रेस्टॉरंट करून देतो आणि तू उत्तम व्यावसायिक होशील. वा. हे असं खरं झालं? झालं. पण मुलगा एकदम शॉक झाला. अरे काय बाबा, स्वतःचे वडील सांगतात की शिक्षण सोड आणि काहीतरी वेगळं कर, ते पण 6वी 7वी किंवा 5वीत असताना. तो म्हणाला नाही बाबा, मला हे पटत नाही, मला मिनिमम ग्रॅज्युएशन पाहिजे आणि मग मी तुझ्या व्यवसायात परत येईन. हो. पण तुम्ही जे म्हणता 12वी नंतर व्यवसाय चालू केला पाहिजे, माझ्या मते व्यवसायाची बीजं ही सुरुवातीपासूनच शालेय जीवनात रुजू गेली पाहिजे. ओके. त्याचं कारण असं आहे की बघा, आपण इंजिनियर होतो, डॉक्टर होतो आणि आता तर शिक्षणाची किती मार्ग आहेत, किती मार्ग आहेत. म्हणजे सेक्टर्स आहेत, कोण ऑकस्टिक इंजिनियर होतो, कोण बायोटेक्नॉलॉजीमध्ये आणखीन काहीतरी करत असतो. आपल्या वेळेला तसं काही उपलब्ध नव्हतं. आपल्याकडे फक्त कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, आणि इंजिनिअरिंग ह्याच्यापेक्षा काही नाही. नाही, 10वीच्या नंतर 10वीला. हा. आणि 12वीच्या नंतर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल, ह्याच्यापेक्षा जास्त काही नाही, किंवा CA. आणि ज्याला काहीच येत नाही तो आर्ट्स. सिम्पल. म्हणजे त्यावेळेला जर 85% गुण मिळवून तुम्ही म्हणालात की मला आर्ट्स शाखेत जायचं आहे, तर घरातल्यांनी मारलं असतं तुम्हाला की काय वेळवेळ जायचं, तू सायन्सलाच गेला पाहिजे. एक्झॅक्टली. चॉईस नव्हतं आपल्याकडे. ॲब्सोल्युटली. पण तुम्ही समजा डॉक्टर झालात, मी समजा इंजिनियर झालो, पण सगळेच विषय आपण तिथपर्यंत नेतो. इतिहासाचं मेडिकलमध्ये इट्स सिक फॉर नॉलेज. म्हणजे त्यावेळेला इतिहास हा फक्त नॉलेज पार्ट म्हणून कन्सिडर, भूगोल म्हणून नॉलेज पार्ट, पण खरोखर मेडिकल सेक्टरमध्ये त्याचा तसा काही उपयोग काही उपयोग नाही. इंजिनिअरिंगमध्ये मॅथ्स, फिजिक्स याच्या व्यतिरिक्त काही आणखीन केमिस्ट्रीचा काही उपयोग होत नाही, बायोलॉजीचा काही उपयोग, पण ते आपल्याला करावे लागतं. पण आता एक गोष्ट खरी आहे की सुरुवातीला आयडेंटिफाय कसं करायचं हे प्रोडक्ट काय आहे. तर त्यावेळेला मला असं वाटतं की आपल्या अभ्यासक्रमात व्यवसायाच्या निमित्ताने झालेले राज्य, राष्ट्र आणि उद्योजकाला झालेले फायदे आणि त्यामुळे निर्माण होणारी एक वेगळी इकॉनॉमी आणि व्यवसायासाठी सातत्याने फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर असू दे किंवा सेकंड जनरेशन असू दे, काय स्किलसेट हा माइंडसेट म्हणून डेव्हलप करावा लागतो. स्किलसेट म्हणजे फक्त मी काहीतरी परीक्षा दिली आणि उच्च गुण मिळवलेत आणि मी ती स्किलसेट माझ्याकडे आहे याचा अर्थ असा होत नाही. व्यावसायिक हा एक अमिबियाप्रमाणे असतो. म्हणजे तो जसा शेप मिळेल तसा त्याचा व्यवसाय तो ट्रान्सलेट करून स्वतःचं प्रॉफिट जनरेट करून तो पुढे. हे फार महत्वाचं आहे. जसं नदीसारखा जिथं शेप मिळेल तसं ॲब्सोल्युटली तसंच राहावं लागतं. तसंच असतं. कारण सुरुवातीला आपण जेव्हा बिझनेस चालू करतो तो वेगळाच असतो. 10 वर्षानंतर तो वेगळीकडे गेलेला असतो. इट जस्ट दॅट आपण असं फिरत त्याला तिकडे घेऊन जातो. आणि याच्यावरनं असं नाही की हे नवीन आहे बरं का सर. कारण तुम्ही जर बघितलं छत्रपती शिवाजी महाराज 14व्या वर्षी ते युद्धात उतरले, पण व्यवसायातच उतरले ना. त्यांना जर सांगितलं असतं तुम्ही 8 वर्ष फॉर्मल एज्युकेशन घ्या आणि मगच तुम्ही युद्ध करा,
झालंच नसतं स्वराज्य. बरोबर आहे, अगदी बरोबर. त्यांनी 10व्या-12व्या वर्षी संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांना दिल्लीला नेलं प्रॅक्टिकली दाखवायला की काय काय चाललंय. बरोबर आहे. तर पण हे आज म्हणजे आम्ही 2 स्कूल चालवतो पुण्यामध्ये, क्लॅरा ग्लोबल नावानी. पण पॅरेंट्स खूप चांगले आहेत. पण अजूनही बऱ्याच पॅरेंटला असं वाटतं की त्यांना पुस्तकी ज्ञान तेच महत्त्वाचं आहे, नॉलेज तेच महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही तर आज नेक्स्ट लेवल म्हणताय ऑन्टरप्रिनरशिप अँड ऑल, आम्ही तर म्हणतो म्युझिक, स्पोर्ट्स या फंडामेंटल गोष्टी त्यांना द्यायला पाहिजे. पण होतोय, बदल होतोय. आय थिंक वी आर गोईंग टुवर्ड्स इट. मला एक दुसरा असा प्रश्न विचारायचा आहे सर, की फॉर एक्झाम्पल आपण व्यवसाय करतोय आणि एका अशा मोडमध्ये आहे की खूपच डाऊनफॉल चाललाय. म्हणजे जे करतोय ते चालत नाहीये, बिझनेस होत नाहीये, काही चालतच नाहीये, है ना? पण एक ग्रिट आहे की हे चालेल, कळतंय, पण काही होत नाही. हा ज्या डाऊनफॉलमध्ये एखाद्या मराठी माणसाने कसा विचार केला पाहिजे? यात कसं आहे की 2 प्रकार आहेत. एक, तुम्ही डाउनफॉलकडे कसं पाहता? अच्छा. हा एक फार म्हणजे जसं तुम्ही पाहता तसं तुम्ही रिॲक्ट करणार. हं. बरोबर आहे. तुम्ही डाउनफॉल हा निव्वळ आर्थिक पॅरामीटर्समधनं पाहिलात, हं. तर तो तुम्हाला जगू देणार नाही. हो. आणि डाउनफॉल हा जरा मागे येऊन हं. पाठच्या वर्षभरात, पाठच्या 2 वर्षभरात कसं हे खालती गेलं, त्याला कारणीभूत ठरलेली म्हणजे काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्या हातात नसतात. हो, म्हणजे आत्ताचा विचार न करता थोडं 2 वर्षात काय केलंय काय त्याच्यामुळे. त्यामुळे आता कोणतीही स्टेज एका दिवसात तर होत नाही. हो, तुम्ही सुपरहिट किंवा सुपर फ्लॉप हो. ह्या होण्याचे प्रोसेस आहेत ना. हो. जसं मी म्हणालो, व्यावसायिक होण्यासाठी कमीत कमी 15 वर्ष माती खावीच लागते, त्याशिवाय तुम्ही वर येत नाही. बरोबर. तर हा तसाच विषय आहे. म्हणजे तुम्ही डाऊनफॉलकडे जर हे पाहिलं की ही बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का, फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर जे माझ्या बाबतीतही झालं हो. आणि जे मी नंतर सुधारलं, जे मला यश मिळतं ना, त्याने मी एकदम भारावून जातो. हं. मला असं कुठेतरी वाटायला लागतं की नाही, हे यश मला माझ्या कर्तृत्वामुळे मिळालेलं आहे, ओके. माझ्या स्किलसेटमुळे मिळालेलं आहे ओके. आणि माझं एकदमच एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्सपर्टीज आहे माझी. हो. त्यानंतर मी जेव्हा पुढचं व्हेंचर करायला जातो, त्यावेळेला मी ओव्हर कॉन्फिडन्स झालेला असतो. मी कोणाचंच ऐकत नाही. मला वाटतं नाही, मी करतो तेच योग्य आहे. बरोबर आहे. आणि तुमची जी इकोसिस्टम असते त्यांनाही जाणवायला लागतं की नाव युअर ऑन ट्रिप. मग तेही घाबरायला लागतात तुम्हाला काहीतरी सांगायला. बरोबर. आणि मग ही जी दरी निर्माण जास्त होत जाते त्यामुळे कोलॅप्स व्हायला लागतं. आणि त्यामुळे कोलॅप्स होतो. पण एक सगळ्या उद्योजकांनी, फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, कोलॅप्स इज अ साईन, म्हणजे इज अ इंडिकेशन बाय हुएवर सुपर पॉवर, गॉड म्हणा, नियती म्हणा, नशीब म्हणा, काय म्हणा. कोलॅप्स ही एक जस्ट तुम्हाला इंडिकेशन दिलेलं असतं की बाबा रे असं आणखीन चाललं असतं, याच्या आणखीन खाली जाशील, जागेवर त्यामुळे राहा. जागेवर राहा आणि उलटा फिर, हां. कोलॅप्सची कारणं शोध ओके. आणि बघ जरा प्रयत्न करून पुढे जाण्याचं. वाव. आता हे सांगणं फार सोपं आहे. हो. जेव्हा आर्थिक विवंचना निर्माण होतात ना, हो. त्यावेळेला मेंदू काम करायचा थांबतो. ते एक्झॅक्ट हेच मला विचारायचं आहे. मेंदू काम करायचा थांबतो. तर मेंदू काम म्हणजे 24/7 मेंदू फक्त मी आर्थिक गणितं कशी जुळवायची यात लागलेला असतो. एक्झॅक्टली. तुमची क्रिएटिव्हिटी झिरो होऊन जाते, एक्झॅक्टली. तुमची केपेबिलिटी झिरो होऊन जाते, एक्झॅक्टली. तुमच्याकडे म्हणजे तुमचा आत्मविश्वास तर गेलेलाच असतो गेलाच. आर्थिक गणितं जमली तर. हा सगळा नॅचरल प्रोसेस आहे. पण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनरची शाळा काय सांगते, जी अस्तित्वात नाहीये ती, ओके. की बाबा ह्या गोष्टींकडे स्वतःचा अहंकार हं. बाजूला ठेवून हं. पाहणं, स्वीकारणं क्या बात. आणि पुन्हा प्रवास चालू करणं, वा. हा एकच मार्ग आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की माझी चूक कळायला मला वर्ष लागतं. हं. ते स्वीकारतच नाही, मी काहीतरी चुकीचं केलं, माझी Absolutely. गणितं चुकली, माझा अहंकार तेवढा मोठा झालेला असतो. ॲब्सोल्युटली. हा फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. ॲब्सोल्युटली. पण एका काळाला त्याला कोणाला वर्षात कळतं, कोणाला 6 महिन्यात कळतं, कोणाला 2 वर्षानंतर कळतं. ॲब्सोल्युटली. पण पहा, सगळ्यांची तुम्ही जर मुलाखत घेतली तर तुमच्या लक्षात येईल, जेव्हा त्याला कळलं तेव्हापासून तो इम्प्रूव्ह झाला. सो ॲक्सेप्टन्स इज मोर इम्पॉर्टंट. थर्ड पार्टी ऑडिट, की बाबा मीच माझीच कर्म आणि चुका याची पाहतोय काय, म्हणजे कुठून प्रवास. त्यामुळे असं म्हणतात ना की तुम्हाला मेंटर्स, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स असावे जे तुम्हाला क्वेश्चन विचारतील विदाऊट काही सेल्फ इंटरेस्ट.
म्हणजे आणि जागा दाखवतील की तू चुकतोय. डिसिजन तुझं आहे, बरोबर कंपनी तुझी आहे, बरोबर पण आम्हाला वाटतं तू चुकतोय. बरोबर आता तूच हे करशील है ना. तर बरोबर आहे. अगदी बरोबर. ॲडवायझरी बोर्ड असायलाच हवे. हो ॲडवायझरी बोर्ड हे तोंडाने फटकं असायलाच हवे. हो इममटेरियल ऑफ युअर पोझिशन, स्टेटस काय जे काय आहे ते. ॲब्सोल्युटली हा प्रोजेक्ट करताना हे चुकीचं होतंय याचा जरा रिव्ह्यू व्हायलाच पाहिजे. व्हायलाच पाहिजे. आणि मला असं वाटतं तुम्ही जे म्हणाले ना की बिझनेस फायनान्शियली डाऊन झाला की मेंदू काम करायला बंद होतो. तर ह्याच्यात अजून एक करू शकतो की मी ते कायम सांगत असतो की फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर जास्त करून कॅश फ्लोकडे लक्ष देत नाही. त्याला हा फंडामेंटल कॅश फ्लोच समजत नाही. बिझनेसला कॅश लागतो. पैसे उडवत जातो आणि जेव्हा कळतं की आपल्याकडे कॅश नाही, मग तुम्ही म्हटलं तसं मी पाहिलेत रेस्टॉरंट्स. इनिशियली इतकं मोठे रेस्टॉरंट घेतले, पैसे खर्च केले इंटिरियरवर, पण जेव्हा आता आपल्याला क्वालिटी वाढवायची, शेफला जास्त पगार द्यायचा आहे, तेव्हा पैसे नाही. आणि मग हळूहळू क्वालिटी डाऊन होती, हळूहळू रेस्टॉरंट बंद होऊन जातं. अगदी बरोबर. म्हणजे हे कॅश फ्लो किंवा फायनान्शियल माइंड ब्लॉक जर तुम्हाला झाला, तर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत जे तुम्ही मस्त सांगितलं, की 1-2 वर्ष मागे जावा आणि चेक करा कशामुळे झालंय. इट इज ओके आत्ता आहे, पण हे समजणं खूप जरुरी आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला आता ह्याच म्हणजे फंडामेंटली म्हणून मला तुमच्याशी का बोलायला आवडतं, की कारण तुम्ही ह्यातनं सगळं गेलाय आणि हे आपलं खरं म्हणजे असं काही हायपोथेटिकल नाही आहे. म्हणजे हे हा स्वतःचा अनुभव आहे. स्वतःचा. आणि मला एक हा प्रश्न कायम वाटतो. मी मागच्या महिन्यात तुमच्या लँड रोवर जॅगॉरमध्ये बसलो. मोठी गाडी, फिल्म स्टार. मी म्हटलं संजय दत्त नंतर तुमच्याकडे दुसरी गाडी ती आली. आज लोकं तुम्हाला बघतात. म्हणजे आता आपण बोलतोय, लोकांना कळेल. पण लोकं बघतात, की अतुल शिरोडकर सरांकडे ही गाडी आहे, माणूस हे घालतो, मोब्लागचा पेन वापरतो. असे आपला मराठी माणूस कायम लोकांना फक्त बाहेरून बघत असतो. त्यांना आतून अतुल शिरोडकर सरांनी 25 वर्ष काय-काय केलंय, किती झोपले नाहीत रात्र हे माहीत नसतं. ही माइंडसेट कसं बदलायचं सर लोकांनी? सर हे जगच असं आहे. जो दिखता है वो बिकता है. म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की हो. संजय दत्त नंतर माझ्याकडेच ती हो. गाडी बी आहे केलं वगैरे. अ, हे आहे असंच चालणार आहे. त्याला काही तुम्ही बदल करू शकणार नाही. पण माइंडसेट म्हणजे कसं झालंय, की जो एंटरप्रेन्योर व्हायचा प्रयत्न करतो, हो. तो त्या दृष्टिकोनातनं जग पाहतो. हो. जो केपेबल नाहीये, हो. तो केपेबल न होण्याचा प्रयत्न म्हणजे केपेबल होण्याचा प्रयत्न न करता इतर जग कसं नॉन केपेबल आहे याच्याकडे दृष्टिकोन राहतो. ॲब्सोल्युटली. मग तुम्ही इनबिल्ट जे आहे तुमचं सॉफ्टवेअर हो. ते तर इरेज करता येत नाही. बरोबर, मग ते इम्प्रूव्ह करावं लागतं. बरोबर, मग त्याचे 2च भाग आहेत. बरोबर. इम्प्रूव्ह म्हणजे तुम्ही स्वीकारणं की माझ्यात हे नाहीये, पुन्हा अहंकाराचा भाग आला Excellent. आणि त्या दिवसापासून स्वतःला अपग्रेड करणं चालू करा. येस. आणि दुसरा भाग अहंकाराचा असा आहे की नाही 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 हे आहे ते माझ्याकडे फर्स्ट क्लास आहे, बाकीचे मूर्ख आहेत, त्यांना डाऊनग्रेड करा. ॲब्सोल्युटली. सी दीज आर ऑल नॉशनल व्हॅल्यूज. म्हणजे ह्याला काही किंमत नाही व्यवसायात, शून्य किंमत. माझ्याकडे कोण कसं पाहतो हो. किंवा मी जगाकडे कसं पाहतो हो. याला धंद्यात काही किंमत नाही. ओ. मग काय मूळ सूत्र काय? मूळ सूत्र असं आहे की मी केलेला व्यवसाय हं. हा समाजासाठी, हं. राज्यासाठी, राष्ट्रासाठी, शहरासाठी हं. आणि मग ॲज अ व्यावसायिक म्हणून प्रॉफिट मार्जिन हं. हे माझ्याकडे काय येतं. बस. ही सगळी गणितं जर एका याच्यात बसत असतील टेबलमध्ये, बस. ओन्ली दॅट दॅट मॅटर्स. मॅटर्स द मोस्ट. नो वन कॅन प्री जज यू. तुम्ही तुमचे आहात, तुमच्यावर तुमचा एवढा विश्वास पाहिजे की जग शिव्या जरी घालत असेल तरी ते प्रोडक्ट मी काय करतोय मला माहिती आहे. आय एम नॉट गोईंग रॉंग. आणि त्याच्यासाठी मग तुम्ही मेंटॉर वगैरे ॲडवायझरी बोर्ड इज ॲब्सोल्युटली फाईन ॲज अन कॉर्पोरेट स्ट्रक्चर. पण मला असं वाटतं, आमचे एक गुरुजी होते योगाचे, त्यांनी फार सुंदर सांगितलेलं होतं. म्हणजे ते गोव्याचे होते. त्यांनी सांगितलेलं की बरेच जण त्यावेळेला स्पीड गन घेऊन गोव्याला पोलीस उभे राहायचे आणि तुम्ही कोणी दिसला नाही तर गाडी तुम्ही पळवायचात. आणि मग एक पद्धत होती की समोरून येणारी गाडी ते सांगायचे कोणी पाठवा स्पीड गनवाला तुम्ही स्लो करून टाका. त्यांनी सांगितलं राईट. बरोबर आहे. पण ते म्हणाले अतुल सर्वात यात महत्त्वाचं काय आहे की जर ती स्पीड गन इथेच असेल ना
तर तुम्हाला ना कोणाची सांगायची गरज आहे ना कोणाला भरपाई भरण्याची गरज आहे. ॲब्सोल्युटली. तसंच बिझनेसमध्ये. तसंच बिझनेसमध्ये ॲब्सोल्युटली. मी आणि माझा व्यवसाय याला काय काय आवश्यक आहे तिथंच फोकस करणं. तेच फोकस करणं. बस. जग तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाकडे टीका करतं, प्रशंसा करतं. हा एक ठीक आहे, म्हणजे इट्स अ काय म्हणतात ते अहंकाराला तो मालिश केल्यासारखं आहे. बस एवढ्या ह्याच्यापेक्षा काही आणि नाही. काय मला वाटतंय याच्यासाठीच तुम्ही महिन्यातनं एकदा तुमच्या त्या जुन्या 8x8च्या रूमला जाऊन तिथे 10 मिनिटं बसता, की बाबा देवा माझ्यात जर अहंकार आला असेल तर माझी जागा ही होती. इथून मी इथे आलोय. व्हिच इज आय थिंक व्हेरी, व्हेरी ट्रू. म्हणजे आपल्या मराठी माणसांना ही खूप जरुरी आहे. खूप म्हणजे खूप. आणि त्यासाठी आम्ही सगळे, मी स्वतः इतका मोटिवेटेड आहे, की ह्या गोष्टी तुम्ही करताय आणि ह्या बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तर तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे, की फॅमिली सिच्युएशन एकदम खडतं. कसं तरी तुम्हाला आईंनी शिकवून इंजिनिअर केलं, है ना? आणि त्यानंतर या सिच्युएशनमध्ये नॉर्मल माणूस काय करतो, मराठी माणूस? कुठेतरी चांगला जॉब बघतो, कारण त्याला फायनान्शियल सिच्युएशन त्याची स्टेबल करायची असते. आणि तो जॉबमध्ये मग तसा अडकत जातो आणि तो जॉबच करतो. तुमचं मला जे वेगळं वाटतं, की फायनान्शियल सिच्युएशन टफ होती, त्यातनं तुम्ही बाहेर आले, जॉब करू शकले असते, पण तरी तुम्ही बिझनेसमध्ये जॉब केला असेल, पण तरी बिझनेसमध्ये उतरले. हे माइंडसेट कसं करायचं? काय याला काही फॉर्म्युला आहे का? अ, अ, म्हणजे हे इट डिपेंड्स ऑन व्हॉट सेक्टर यू आर ऑप्टिंग फॉर. ओके. मी डेव्हलपर म्हणजे रिअल इस्टेट सेक्टर ऑप्ट केलं होतं. राईट. तर त्यावेळेला ना मला कोणी न सांगता मला एक गोष्ट कळली होती, की डेव्हलपर होण्यासाठी तुम्हाला ओव्हरऑल अर्बन प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग यांचं बऱ्यापैकी नॉलेज लागेल. ओके. कारण जोपर्यंत त्याचं नॉलेज नसेल तोपर्यंत तुम्हाला डिमांड आणि सप्लाय कळणार नाही. ओ हो. ठीक आहे. आणि ना जगात तुम्ही जमीन कशी मिळवली, किती पैसे दिले, आर्किटेक्ट कोणता होता, कॉन्ट्रॅक्टर कोणता होता, मार्केटिंग एजन्सी कोणती होती, याच्यापेक्षा जग फक्त लक्षात ठेवतं की या डेव्हलपरचा पर स्क्वेअर फीटचा रेट काय होता. ओ ॲब्सोल्युटली. ठीक आहे. सो हे जर तुम्हाला कळलं, पर स्क्वेअर फीटचा रेट मला चांगला घ्यायचा चांगला आहे, घ्यायचा. तर हे नॉलेज मला आवश्यक होतं. ओके. आणि मला कळत होतं की माझं उद्दिष्ट गाठण्यासाठी ह्या कमतरता आहेत माझ्यामध्ये. ओके. तर त्या पूर्ण कशा करता येईल, तर त्या नोकरी स्वरूपातच पूर्ण होऊ शकतात. राईट. कारण मी घरी इनिशियली हो. तर त्यावेळेला स्कॉट विल्सन कर्क पॅट्रिक म्हणून एक UK बेस कन्सल्टन्सी फर्म होती. ओके. वर्ल्ड बँक शॉर्टलिस्टेड फर्म होती. आणि ते मुंबईला रिप्रेझेंट करण्यासाठी म्हणजे व्यक्ती शोधत होते. आणि मी इंटरव्ह्यू दिला, त्यांनी मला सिलेक्ट केलं. वाव. आणि मुंबई म्हणून सेक्टर मला त्यांनी दिलं. म्हणजे मुंबईचे त्यांचे जे इन्फ्राचे प्रोजेक्ट्स असायचे त्याच्यावर आम्ही कन्सल्टंट म्हणून माझा एक इंजिनियरचा इनपुट असायचा. त्यानंतर त्यांनी मला महाराष्ट्राचा जबाबदारी दिली. त्यानंतर त्यांनी मला पूर्ण भारताच्या ह्याच्यात इन्वॉल्व केलं. वाव. ती कंपनी स्कॉट विल्सन कर्क पॅट्रिक ही URS USA यांनी टेक ओव्हर केली. ओके. म्हणजे मी बाहेर पडल्यानंतर. आणि URS US ही AECOMने टेक ओव्हर केली. आणि AECOM इज आता जगातली सर्वात मोठी मोठी कन्सल्टन्सी फर्म आहे. भारतातही त्यांचे कार्यालय आहेत. बेसिकली अमेरिकन फर्म. हो. पण त्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये हा ट्रेनिंग पिरियड होता. म्हणजे कंपनीला वाटत होतं की हा आपल्यासाठी काम करतोय म्हणून ते मला पगार देत होते. पण माझं उलट होतं, मी शिकत होतो आणि त्याचे पैसे मला मिळत होते. माझा बघण्याचा दृष्टिकोन माझ्या जॉबकडे असा होता. ॲब्सोल्युटली. आणि तो जॉब म्हणजे माझ्यासाठी देव होता. कारण मला जे पाहिजे ते मी माझ्या इथे राहून हे करत होतो, शिकत होतो, अनुभव घेत होतो आणि त्याचे मला पैसे मिळत होते. सर तुम्हाला आत्ताच एक गोष्ट सांगतो. तुम्ही जे म्हणाला ना, की शिकण्याचे मला पैसे मिळत होते, हेच मोठा आनंद आहे. रिसेंटली आता भारतातली एक फार मोठं स्टार्टअप आहे. आय थिंक स्विगी का कुठली तरी कंपनी मोठी. त्याच्या फाउंडरनी त्याला एक चीफ ऑफ स्टाफ पाहिजे, म्हणजे जो त्याच्याबरोबर काम करणार डायरेक्ट, है ना?
त्यांनी ॲड कशी लिहिली सर, की तुम्हाला माझ्याकडे यायचं असेल तर मी तुम्हाला पगार देणार नाही, पण मी 2 वर्षात तुम्हाला 40 वर्षाचं शिकवणार. ठीक आहे. वर तुम्ही मला 15 लाख रुपये द्यायचे, ते 15 लाख रुपये मी घेणार नाही, मी कुठल्या तरी एका शाळेला डोनेट करणार तुमच्याच हाताने. पण मला असाच चीफ ऑफ स्टाफ पाहिजे की ज्याला अर्ज शिकायची आणि मी त्यालाच शिकवणार. ग्रेट. म्हणजे हे इतकं पॉवरफुल आता हे बदलतंय ना सगळं, जे तुम्ही आज 40 वर्षापासून करताय. पण हीच आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच लोकांना हे शिकण्याची गरज आहे. अजून आता तुम्ही हे सगळं अचीव्ह केलं, एका लेव्हलला आले. आता आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सगळ्यांना हे माहिती पाहिजे की सर MEDCचे चेअरमन आहेत. महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जी आहे, की जे एंटरप्रेन्योर्स, बिझनेस याच्यासाठी सगळ्यांना सपोर्ट करतं. पण हे पण तुम्ही करताय, सोशल कामं भरपूर करतात. कालच आपण बोललो, की तुम्ही ट्रायबल लोकांसाठी एज्युकेशन म्हणजे त्यांच्या बंदुकी सोडून त्यांच्या हातात पेन दिले तुम्ही. हे करताय. आता तुमचा नेक्स्ट गोल काय आहे सर, की हे बिझनेस झालं, आता का रिटायर व्हायचंय का काहीतरी नवीन करायचंय? मला म्हणजे काय म्हणतात ते रिटायर होणं आवडणार नाही, आवडत नाही. मला शांत बसणंच आवडत नाही. पण कसं मग आहे आता की काय प्लॅन काय आहे डोक्यात? अ, माणूस जो घडत असतो ना, हा बेसिकली म्हणजे मुळात त्याच्या कुटुंबामुळे घडत असतो. ओके. कुटुंबात आता बघा, आपण नेहमी म्हणतो मुलं संस्कारी आहेत. म्हणजे काय आहेत, की मुलं आईवडिलांच्या पद्धती बघत असतात, शिकत असतात. हो. त्यांना कोणी संस्कार शिकवायला जात नाही. नाही. मग तो गरीब असू दे, श्रीमंत असू दे, कसाही असू दे. माझ्या आईचं वागणं, हो. वर्तणूक कशी आहे इतरांप्रती, स्वतःप्रती, स्वतःच्या मुलांप्रती, हे मी ऑब्झर्व करत असतो. हे सगळीच मुलं ऑब्झर्व करत मी एक पुस्तक वाचलं सर, US रायटरनी लिहिलंय. तो म्हणतो की तुम्ही मुलांना शिकवू नका, दिवस रात्र ते तुम्हाला ऑब्झर्व करताय. पण त्यात एक स्टेटमेंट आहे की तुमची मुलं तुम्हाला फॉलो नाही करत, तुमची मुलं तुम्हीच आहात. बरोबर. तुम्ही जसं आहे तसंच ते वागणार आहेत. प्रॉडक्ट तसंच आहे, त्यात काही दुमत नाही. ॲब्सोल्युटली. आणि काय होतं की आता आपण मागे बोललो की फायनान्शियल प्रॉब्लेम्स, हो. त्या प्रॉब्लेममध्ये तुमचं कुटुंब तुम्हाला कसं वागवते हे फार महत्त्वाचं असतं. व्हेरी ट्रू. म्हणजे माझ्या बाबतीत माझ्या पत्नी शुभांगी यांनी म्हणजे त्यांचं सपोर्टिव्ह राहणं खूप महत्वाचं आहे. नाही सपोर्टिव्ह नाही, म्हणजे ते त्या मला सपोर्ट करत होत्या किंवा माझं कुटुंब, माझा जो आमच्या कंपनीमध्ये पहिल्या ज्या एम्प्लॉई होत्या, हो. वंदना सावंत, त्या माझी आई, माझी बहीण, ह्या तुम्हाला सपोर्ट करत होत्या की तुमच्या विरोधात होत्या? शुभांगीने तर मी खरं सांगू का, ह्या सगळ्या प्रवासात जर काय केलं असेल, जे मला आत्ता कळतंय वयाच्या 53व्या वर्षी मी पाठीवरून पाहतो, तर तिने निव्वळ माझ्यावर प्रेम केलं. क्या बात. आणि आणि जे करशील ते बरोबर. करशील ते. हां. तू उपाशी तरी तू योग्य करतोयस, मी तुझ्याबरोबर उपाशी. क्या बात. तू बाबा 2 वेळचं जेवतोयस, मी ठीक आहे, तू जे करतोयस ते योग्य करतोयस, तू अयोग्य करणार नाहीस. हा विश्वास. हा विश्वास कधी कधी काय व्हायला लागलं, नंतर त्या विश्वासाचं पण बर्डन जाणवतं तुम्हाला. अरे, हो. ते म्हणजे इट्स नॉट अ कॉन्ट्रॅक्ट, एक्झॅक्टली. इट्स अन इमोशनल बॉन्डिंग रिलेशन हो. दॅट यू हॅव टू परफॉर्म. एक्झॅक्टली. म्हणजे दुसऱ्या अर्थानं की तुमच्यावर तुमची पत्नी एवढा विश्वास ठेवते की बाबा हा जे जपूच करेल शकत ते, नाही. म्हणजे आज तू डिफेंडर मधनं फिरतोयस, उद्या मारुतीतनं फिरतोयस, तरी तू योग्य केलेलं आहेस. क्या बात आहे. हे निव्वळ प्रेम आहे. आणि ह्या प्रेमापोटी म्हणजे लग्नापूर्वी आई वडील, आई बहीण, लग्नानंतर शुभांगी, मुलं आणि स्टाफ, ह्या सगळ्यांनी ना मला असं जाणवू दिलं नाही की तुम्ही काहीतरी गैर केलं त्यामुळे आमचं नुकसान झालेलं आहे, तुमच्यामुळे आम्ही सफर होतोय.
हे जाणवू दिलं नाही. शुभांगीने तर पडत्या काळात मुलं लहान होती, त्यांना तर कळलं पण नाही की वडिलांची फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. वाव. शी बिकम्स अ रॉक सॉलिड वॉल Wall. बिटवीन मी अँड रेस्ट ऑफ द वर्ल्ड. बापरे. म्हणजे मला म्हणजे सांगायला तुम्हाला फॅमिली सपोर्ट आणि स्पेशली सर मराठी माणसाला फॅमिली सपोर्टची खूप गरज आहे. कारण बिझनेस आपण एक बिझनेस बॅकग्राऊंडनी येत नाही आणि त्यामुळे ते सतत भीती असते की फेल झाला तर काय, पैसे गेले तर काय, घर विकलं जाईल वगैरे. पण यू राईटली सेड की फॅमिली सपोर्ट असणं आणि त्यातल्या त्यात जर तुमची वाईफ किंवा तुमचे पॅरेंट्सनी सपोर्ट केलं तर आय थिंक हे आपले $1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणा किंवा स्वतःचा बिझनेस म्हणा किंवा तुम्ही म्हणताय आपण त्या फायनान्शियल माइंडसेटमधनं बाहेर पण पडू शकतो. तोच तर खरा म्हणजे काय म्हणतात तो स्ट्रेस बस्टर आहे तुमचा, हो, ॲब्सोल्युटली. की तुम्ही दिवसभर जगाशी लढता, हो. घरी येता आणि घर तुम्हाला सांगतं की नाही ठीक आहे, जे It's okay. चाललंय इट्स ओके फाईन, कीप ऑन डुईंग इट. आणि मला असं वाटतं ॲडिशनली जी माझी वाईफ माझ्याबरोबर करत असते, की तुम्ही कधी-कधी तुमच्या डोक्यात जातं, आहे ना, तुम्ही हे करता, ते करता. पण घरी आल्यावर ते तुम्हाला परत जमिनीवर ठेवतात, की उठा, ते घेऊन या, हे घेऊन या. आय थिंक दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एनी एंटरप्रेन्योर, आहे ना. म्हणजे डेफिनेटली की वाईफचा सपोर्ट जरुरी आहे. पण ते म्हणतात ना, निंदकाचं घर असावं शेजारी, मी तो म्हणतो घरीच असावं. म्हणजे तो आपल्याला बरोबर जागेवर ठेवतो. तर हा फार वेगळा विषय आहे, पण एक गोष्ट सांगतो, कंपॅनियनशिप हा फार मोठा विषय आहे ॲब्सोल्युटली. आणि तो उद्योजक असू दे, फर्स्ट जनरेशन असू दे, कोणताही जनरेशन असू दे, राजकारणी असू दे, सामान्य व्यक्ती असू दे, ह्या कंपॅनियनशिपमध्ये सर्वात मोठं जर काय होतं तर तुमचा अहंकार जाळला जातो. एक्झॅक्टली. आणि जाळला पाहिजे. हां. आणि तो अहंकार म्हणजे तुम्ही जगासाठी किती मोठे असलात तरी तुम्ही एक सामान्य वडील आहात, सामान्य पती आहात, ह्याची जाण ही तुम्हाला घरातच होते. ॲब्सोल्युटली. आणि आपली कुटुंब पद्धती पण अशी आहे की आपण शिफ्ट ओव्हर पटकन करतो. म्हणजे घरात आल्यावर आपण वडिलांसारखं वागायला लागतो, एक्झॅक्टली. पतीसारखं वागायला लागतो आणि नंतर जेव्हा तुम्ही बाहेर जाता त्यावेळेला तुम्ही बॉस असता. माझ्या घरी एक 4 वर्षापूर्वी एक फायनान्शियली आमच्या ऑफिसमध्ये खूप डाऊनफॉल चालला होता आणि इन्व्हेस्टरशी वाद आणि हे सगळं चाललं होतं आणि घरी कॉल असायचे कारण कोविड होतं आणि कारण ऑफिसचं कधी घरी यायचं नाही, पण ह्यावेळेस घरी कॉल होते आणि ते वडील ऐकायचे. मग एक दिवस मला सहज असं, माझे वडील कधीच काही बोलत नाही, सहज मला म्हणले, सगळं सोडून टाक. आपण का करतो हे सगळं? रात्री झोप यायला पाहिजे. जर ज्या क्षणी तुला कळेल ना की तुला रात्री झोप लागत नाही बिझनेसमुळे, म्हणजे तू काहीतरी चुकीचं करतो. म्हणजे हे सांगणारी लोक आपल्या घरी पाहिजेत. अगदी बरोबर आहे. तर पण सर खूप मजा आली. अजून माझ्या मते आपला अजून एक आपल्याला एक पॉडकास्ट 2 हा करणे खूप जरुरी आहे. पण जे पण तुम्ही सांगितलं मी थोडं समराईज केलंय. मला असं वाटतं बघा, की जो सगळ्यात महत्त्वाची मला गोष्ट तुमच्यातनं आज मिळाली, की आणि आपण याच्यावर काहीतरी करूया सर, की फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्सची शाळा. आय या थिंक देशातच नाही, जगातच नाही. एक्झॅक्टली ती आपल्याला काढली पाहिजे. हो. आणि दुसरं मला वाटतं, की तुम्ही म्हणले, की किती जरी झालं तरी फंडामेंटल बिझनेसमध्ये बिझनेस मॉडेल तुमचं व्हायबल पाहिजे. म्हणजे की प्रॉफिट होतोय की नाही हे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. आणि तिसरं ह्या सगळ्यातनं म्हणजे तुम्हाला जर फायनान्शियल माइंडसेट ब्लॉक असेल, तुम्ही एकदम ब्लॉक झालाय, तर त्याच्यासाठी तुम्हाला फॅमिली सपोर्ट, स्वतःचं माइंडसेट, 2 वर्ष मागे जाऊन बघणं की काय चुकलं, आत्ता काय चुकलं नाही, 2 वर्षापासून मी काय चुकीचं करतोय की ज्याच्यामुळे मी इथे आलोय, हे. आणि सगळ्यात मोठं जे शिकलोय की कुठलाही अहंकार, इगो यातनं बाहेर ठेवायचा आणि मगच बिझनेस करायचा, तरच तुम्ही मोठे होऊ शकता. थँक्यू सो मच सर. पण जायच्या आधी मला तुम्हाला एक रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारायचे आहेत. ओके. त्याचं उत्तर तुम्ही एका वर्ड किंवा एका सेंटेन्समध्ये द्या. राईट? ओके. तुम्ही जर आत्ता एखादा बिझनेस नवीन चालू केला
तर तो काय असेल? बिझनेस म्हणजे मी समजून म्हणजे घेतो काय प्रश्न. फील्डमध्ये असेल? हां, फील्ड. मला आता रिअल इस्टेटमध्येच नेक्स्ट लेवलला जायचं आहे. नेक्स्ट लेवल म्हणजे काय? प्रॉफिट नव्हे. हां. माझं तर प्रॉफिट नाही केलंच. हो. कारण तुमचे ऑटो मोड असतात. हो. तुम्हाला एक ड्राईव्ह करावी लागते, मग ऑटो ऑटो मोडवर मोड जाते, परत ड्राईव्ह करा. परत ड्राईव्ह करावी लागते. हो. तर ऑटो मोडमध्ये राहून पुढे हो. गिव्हिंग बॅक टू सोसायटी हे झालं पाहिजे. म्हणजे मला माझं उद्दिष्ट आहे समाजात एक काम करायचं आहे, तर त्याच्यासाठी मला कोणापुढे हात पसरावे लागले नाही पाहिजे. ओके. ते तुमचं आहे. हां. आणि तुमचं आत्ता बिझनेसमध्ये रोल मॉडेल कोण आहे तुमचं? मी म्हणजे व्यक्तीला नव्हे, तर पूर्ण टाटा समूहाला रोल मॉडेल मानतो. टाटा समूह. हो, व्हेरी गुड. एक एक स्किल म्हणजे एक अशी गोष्ट की जी एका एंटरप्रेन्योरकडे असणं गरजेचंच आहे तुमच्याप्रमाणे. गट कॉल. गट कॉल. वॉव! बाकी सगळं सोडा. आज असलेल्या प्राप्त परिस्थितीत तुमचं गट फिलिंग काय म्हणतंय? जग म्हणतंय की हा लॉस मेकिंग आहे, पण मला ह्यात संधी दिसते. ओके. देन यू गो फॉर इट. गो फॉर इट. वाह! तुम्हाला जर बिझनेसची अपॉर्च्युनिटी मिळाली, जसं तुम्ही म्हणले काही करायचं आहे, तर तुम्ही इंडियात कराल का बाहेरच्या देशात कराल? इंडिया. इंडियामध्येच कराल. आणि शेवटचा क्वेश्चन, की तुम्ही खूप AI वगैरे मार्केटमध्ये ऐकताय. तुम्हाला चूज करायला जर दिलं, तुम्ही AIला चूज कराल का माणसाला चूज कराल? माणसाला चूज. परफेक्ट. थँक यू व्हेरी मच सर. थँक यू सो Thank you मच. so मजा आली. थँक यू.